रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्रा जपावा सर्व काळ. कारण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं बाबा, कारण की हा मंत्र सोप्यामधला सोपा आहे. अनेक पाप असणारे पाप आहे, उपपाप आहे, महापाप आहे, त्यामध्ये कायिक पाप आहे, वाचिक आहे, मानसिक आहे. हे पापाचे प्रकार जर ह्या भगवंताचं नाम चिंतन घेतल्यानंतर हे सर्व पाप जळून भस्मसात होऊन जातात, आहे का नाही. महापाप, उपपाप, कायिक, वाचिक, मानसिक हे जर सांगायचं म्हटल्यानंतर आपल्याला 1 तास पाहिजे, आहे का नाही. म्हणून आपल्याला ते सांगायचं नाही. थोडक्यामध्ये वाटचालीचं कीर्तन आहे. सर्वजण आता डोळे झाकायला लागले. आपल्याला सकाळी लवकर उठायचे आणि लवकर निघायचंय. त्याच्यामुळे आपण थोडक्यात 5 मिनिटांमध्ये आपल्याला सेवा समाप्त करायची आहे. विठाला रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. हा सर्वांमध्ये श्रेष्ठ जर मंत्र कोणता असेल तर रामकृष्ण हरी, ऐक नाही. हा सर्वांमध्ये श्रेष्ठ मंत्र सांगितलेला आहे. कधी जगद्गुरु तुकाराम महाराज असणारे आपला आराध्य दैवत असणारे भगवान पंढरीश परमात्मा त्या पंढरदिशेची आण वाहून सांगतात, बाबांनो याच्याशिवाय दुसरा मंत्र नाही. यावेन अनेक आस्थापे साधन वाहान विठोबाजी. माझे जे आराध्य दैवत आहे पंढरदेश परमात्मा आणि त्या परमात्म्याच्या आण वाहून सांगतो बाबांनो दुसरं साधन नाही. अनेक साधन तुम्ही करायला जाताल परंतु त्याच्यामध्ये तुम्ही काय कराल, फसाल, है की नाही. परंतु भगवंताचं नाम चिंतन घ्या फक्त, बाकी काहीच करण्याची गरज लागत नाही. कारण हे जे आहे साधू संतांनी तुमच्या आमच्या करता सांगितलं, हे घेणारा फक्त तोच शहाणा आहे. कोण? जो भगवंताचं नाम चिंतन हेच श्रेष्ठ आहे असा जाणणाराच एक शहाणा आहे आणि तोच हे सर्व काही त्या ठिकाणी घेऊ शकतो. हे महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात.